माझे आता सध्या 6 दीर, आमच्या घरातले 6 दीर आमचे तसेच आहेत. आता कुणी ह्या पाण्यामुळे गावात आमच्या पुरी सध्या देईनात. लग्नाला असं कुणी पुरी सध्या देईनात म्हणते, पाणीच नाही तुमच्यात, पाणीच नाही. तुलाच दिलंय तेच आमचं बिकट परिस्थिती झाली. गावाचं नाव बी कोरडेवाडी आणि झालंय बी कोरड्यासारखंच, असं इतकं अवघड झालंय आमचं. आणि अडचण म्हणजे पाण्याची कशी माहितीये का, आता इथली एवढी मोठी अडचण आहे की ह्याच्यामध्ये इथला प्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल, आणि इथं पालकमंत्री इथं, त्याच्यानंतर आपल्या खासदार साहेब इथं, त्याच्यामध्ये काय आहे ना, इतके लोक इथं पुढारी असून एकही गावात कोणी लक्ष देत नाही. कारण त्यांचं एकच की त्यांना असं वाटतं की ह्या गावातून आपलं काय बंद पडतंय. आता पाण्यासाठी काही दिवसापूर्वी आम्ही मतदानावर बहिष्कार देखील टाकला. इथून गावापर्यंत 6-7 किलोमीटर आमचं गाव आहे, तिथपर्यंत आम्ही चलत जायचं. त्यांना मतदान करायचे, त्यांना यायचं, आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या म्हणून यायचं. मग आम्ही जायचं, मतदान द्यायचं. आम्हाला असं कोणी तिथं गेलं तर त्यांच्या पायाजवळ सध्या उभा करीत नाहीत का दारात सध्या उभा करीत नाहीत. कुठं एखादा कुठला कागद काढायचा म्हणलं तर आधी द्या म्हणते, तर 400 नाही तर 500 रुपये. सगळं पूर्णपणे 100% बोगस काम आहे. पाण्याची इतकी समस्या असताना देखील यांना कुठलाही फरक पडत नाही. प्रशासन ना दखल घेता यांची, ना अधिकारी घेतात, ना कोणीच नाही. इथून तिथून सगळे बोगस काम करतात.